मुदखेड शहरातील बैल बाजारामध्ये जनावरांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आज 8 मे रोजी नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। यावेळी शहरातील विविध प्रभागात पिण्याच्या पाण्याची अडचण दूर करत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठा विभागास सूचना करत विशेष लक्ष द्यावं असंही यावेळी सांगण्यात आलं। नगर परिषदेचे प्रतिनिधी मोहम्मद अझीमुद्दीन यांनी निवेदन स्वीकारले। शहरातील बैल बाजार प्रत्येक रविवारी भरतो। बाजारात शेतकरी, सर्वसामान्य नागरिक जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा, नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातून नागरिक येतात, परंतु जनावरांसाठी हौदात पिण्याचं पाणी उपलब्ध राहत नसून तसेच शेतकरी किंवा बाजारात आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणती व्यवस्था नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो। अशा महत्त्वाच्या मुद्द्यासाठी काँग्रेस पक्षाने निवेदन सादर केले। यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष कैलास गोडसे, माजी उपाध्यक्ष करीम खासाब, शहर काँग्रेस उपाध्यक्ष सूर्यकांत चंदुते, शहर काँग्रेस सचिव अतिक अहमद, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, गिरीश कोतावर, मोईन भाई फुलारी, गजानन संबोड, इकबाल कुरेशी, शहर युवक सचिव आकाश सोनटक्के आदींची यावेळी उपस्थिती होती। पाणी पुरवठा विभागाचे नोडल ऑफिसर सुशील खिलारे यांनी निवेदनात मागणी संदर्भात त्वरित सोय करण्यात येईल आणि शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद स्कूल परिसरातील बंद असलेले नगर परिषदेचे बोर सुरू करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना करण्यात येईल अशी ग्वाही दिली। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।